सर प्लीज काहीतरी मॅनेज करा ना. हे बघा मी नेहमीच तुमच्याकडनं रॉ मटेरियल घेते आणि पैसे पण वेळेवर दिलेत. यावेळी जरा माझा प्रॉब्लेम आहे त्याच्यामुळे पैसे वेळेवर नाही देऊ शकत. हा पण माझ्या प्रोडक्टची डिलिव्हरी झाली ना की मी पैसे लगेच देईन तुम्हाला. ठीक आहे. ऑर्डर डिलिव्हर झाल्या मला माझे पैसे पाहिजे. हो आणि सर थँक्यू खरंच. येते मी. जी अरे नीट करना सगळं. अच्छा अब तू मुझे सिखाएगा कैसे साफ करना है? हाँ अरे डबे पण उलटे ठेवलेस यार. तुला कळते का तू काय करतोयस? अरे फिर तू आ जा, तू कर साफ. रख दे. अरे अश्विनीला फक्त काम परफेक्ट लागतं ना म्हणून सांगतोय, बाकी काही नाही दादा. अरे मनमीत. ओए दलजीत. अरे अरे हा रे बाबा दलजीत. अरे यार आप उसको बताओ ना. अरे काय तुम्ही त्या कार्तिक सारखं भांडताय? कोण कार्तिक? माझा मुलगा एवढा आहे त्याच्यासारखं भांडताय तुम्ही. अरे पांड्या सर कार्तिक ना यांच्यापेक्षा खूप बेटर आहे. प्रतीक प्लीज जा, तू शांतच काम करूया. शांतता शांतता. मी सांगेल तेवढं काम करायचं आता. हा तुमच्यामध्ये सगळ्यात मोठा मी आहे. ओय दलजीत हे सगळे साफ करून ठेव. मला सगळे काउंटिंग दे किती डबे झाले काय झाले. ओके. तू इथे काय करतोय? तू बाहेर जा. पॅकेजिंगचं सगळं बघ. बॉक्सेस व्यवस्थित तोड होत आहे का? सगळे बॉक्सेस व्यवस्थित आहेत का? बरं. हा तुला आणि तू मी काय ते खारीचं काय आलं? मयुरीला सांगितलेलं. सांग लवकर. तिलाच फोन लावतो. एक मिनिट थांबा. टाइमपास करतोय सर. मी जाऊन येतो पटकन पटकन. मयू ऐक ना ते डब्बे आहेत ना पॅकिंगचे ते व्यवस्थित चेक कर. उठून पॅक नंतर लीक नको व्हायला. हा सुलोचना हे सगळे ना तू जे रॉ मटेरियल आहे ना वेगवेगळं काढून आणि तुला सुलोचनाने सगळ्या गोष्टी दिल्यावर नंतर मिक्सिंग कर. मागच्या वेळेला तू मिक्सिंग खूप छान केलं होतंस. येस मी करते, डोंट वरी. सुलोचना बघ 5 ग्रॅम आहे. हात दुखायला लागले. काय करतोय ले हात दुखायला. तुम्हाला काम सांगून. चहा चहा आणला आहे. अरे वाह मयूरी. खरंच गरज होती यार. बहुत थक गए थे हम यार. अच्छा हो तूने चाय लेके आया. एक काम करू, चहा पिऊन घेऊ आधी. थांब चहा पिऊन घेऊ. हा हे घे. तो डब्बा नीट ठेव. वाह मयूरी मजा आ गया. मयूरी क्यों होया? थक गई क्या? सैड लग रही है. आ ऐसे बैठ. मैं ना तेनों एक मस्त सरदार जी वाला जोक सुनाता हूँ. देख. शांत. हा काय जोक जोक जोक. ठीक आहे वेळ जोक सांगायची दलजी. अरे किती कामं पडली आहे. अरे यार सुन तो सही. प्रतीक तू कर का? तू सांग रे जो. मैं सुनाता हूँ. हाँ तो ना एक सरदार जी होता है. अरे मस्त जोक होता. जोक अरे जो कुठे सुनाना अभी. हाँ सुन. एक ना सरदार जी होता है और वो बोलता है कि रोज सुबह 50 लड़कियां उसका इंतजार करती है. पूछो कैसे? कैसे? क्योंकि वो उस गर्ल्स कॉलेज का बस ड्राइवर होता है. झालं जोक सांगू. कामं करायची आपण. प्रतीक हो पांड्या सर बघा ना किती कामं पेंडिंग आहेत. कूल डाऊन नको चिडचिड करू. अच्छा जोक था ना मयूरी. दलजीत आणि मयू तुम्ही दोघं बाहेर जा आणि ज्या उरलेले आपले डबे आहे ना त्या आतमध्ये घेऊन या. हा आपण हे सगळं सामान त्याच्यात पॅक करायचं आणि त्याचा स्टिकर लावायची. ओके. हो एक मिनिट. मयू सोबत मी जातो. ठीक आहे. काही प्रॉब्लेम आहे तुला? नसेलच प्रॉब्लेम. त्याला नसेलच ना जोक सांगायचे. चल चल मयू चल जाऊ आपण. अरे अरे सॉरी हात अडकला रे माझा. अरे प्रतीक अरे चुकून झालं. चला मयू चल. खारी घेऊन येते येताना. ये यार अरे तू थोडा वेळ रेस्ट घे, आराम कर. ओके आम्ही करतो. नाही नको. आता ना आराम ही ऑर्डर कंप्लीट झाल्यावरच करेन. आणि तुम्ही पण माझ्या बरोबर काम करताच आहात ना. तुम्ही सुद्धा थकलाच आहात ना. मग चहा आलेला आहे म्हणजे तुमचा थकवा जाईल. आई चहा घे. हे मला नको. तू जेनी मावशीला आणि सुलोचनाला दे. नको काय मयुरी चहा दे तिला. दर थोडा थकवा जाईल. हे घे. थांबेत. अश्विनी मला एक गोष्ट क्लिअर होत नाहीये की एवढी मोठी ऑर्डर ऍडव्हान्स न घेता एक्सेप्ट कशी केलीस ग तू? काय माहित नाही मला पण ना. मला असं एकदम आतून वाटलं की ही ऑर्डर ऍक्सेप्ट करायला पाहिजे. त्या मीरा मॅडम कडे बघितल्यावर असं वाटलं की
ह्या मॅडम बरोबर ना आपण बिझनेस करायला पाहिजे. आणि जेनी ना तू अजिबात काळजी करू नको, आपण सगळे मिळून ही ऑर्डर कंप्लीट करू. कदाचित ही ऑर्डर स्वीकारल्यानंतर सगळं चित्र बदलेल. आपला बिझनेस खूप मोठा होईल जसं आपण ठरवलं होतं. अगं खरंच असं का वाटतंय मला माहित नाही, पण वाटतंय. घ्या चहा आता. अश्विनी त्या बाईचं एवढं का ऐकते? अश्विनी इतक्या ब्लाइंडली कधीच कोणावर विश्वास करत नाही. ती बाई अश्विनीला मॅनिप्युलेट तर करत नसेल ना? नक्कीच काहीतरी प्रॉब्लेम आहे. किल्लीची जागा तर कळली. आता काही करून ही किल्ली मिळवायला पाहिजे, पण मी ती मिळवीनच. फायनली सगळं काम झालंय. आपण एक काम करूया, आपण कुठेतरी जाऊया आणि छान नाश्ता करूया प्लीज. एक्झॅक्टली यार, मला भूक लागली खूप मला आता. अरे नाश्ता करायला बाहेर कशाला जायला हवं, घरी जाऊया की. मी सगळ्यांसाठी मिसळ पाव करते. एकदम एनर्जी आली. एक मिनिट, मयू आणि प्रतीक तुम्ही जाऊन पाव आणि फरसाण घेऊन या. ओके चालेल. चल मयू जाऊया. जा जा पटकन जा. एक मिनिट, फोन वाजतो. आता कोणाचा फोन? गाडीची चावी घे ना. त्याच्या खाली ठेवली. मीरा मॅडम. हॅलो मॅडम, मी तुम्हालाच फोन करणार होते. आमचं प्रोडक्ट डिलिव्हरीसाठी तयार आहे. रिअली? हो, आणि काम अगदी ना मनासारखं झालंय. तुम्हाला पण प्रोडक्ट आवडेल. पण नुसतं प्रॉडक्ट नाही, त्याचं पॅकेजिंग सुद्धा तितकंच महत्त्वाचं असतं. आणि आमच्या कंपनीमध्ये प्रॉडक्ट डिलिव्हर करताना ते आमच्या कंपनीच्या स्टँडर्ड्सना मॅच करायला हवं ना. तेव्हा कुठल्या तरी थुकरट डब्यांमध्ये पॅक करून देऊ नका. सॉरी मॅडम, तुम्हाला जसं पॅकेजिंग हवंय ना तसंच करून मिळेल. गुड. काय झालं? ह्या बॉक्सेसमधनं सगळे डबे बाहेर काढा. त्यांना हे पॅकेजिंग नको आहे. त्यांच्या कंपनीच्या स्टँडर्ड प्रमाणेच त्यांना पॅकेजिंग करून हवंय. किती चांगलं पॅकेजिंग केलंय आपण. अरे ठीक आहे ना, असेल काहीतरी प्रॉब्लेम म्हणून त्यांनी सांगितलंय. ह्या बॉक्सेसमधले सगळे डबे काढा. आपल्याला अशा पॅकिंग बरोबर डिलिव्हरी नाही करता येणार. जे आहे ते करावं लागेल ना आदित्य. मला ना स्ट्रॉंगली वाटत होतं अश्विनी की तू ही ऑर्डर ऍक्सेप्ट करायला नको हवी होती. इट्स टू लेट. आता हे कसं होणार सगळं? त्यांना सांग नाही जमणार म्हणून. जिने तू पागल आहे का? काही काय बोलतेस? हा, एवढी मोठी ऑर्डर रेडी करून ठेवलीये, ती जर का डिलिव्हर नाही केली तर सगळ्याची सगळा माल तसाच पडून राहील. हे कळतंय का तुला? बट पॅकेजिंगला आता आपल्याला पुन्हा पैसे लागतील. यू नो व्हॉट, ऑलरेडी रॉ मटेरियलसाठी ना आपण खूप खर्च केलेला आहे. मार्केटमधून फेवर घेतलेला आहे. आता पैसे कुठून आणायचे एवढे? अगं जेनी, पण ही ऑर्डर डिलिव्हर नाही केली तर सगळ्याचा सगळा माल वेस्टेज जाईल. सगळे पैसे पाण्यात जातील. हे कळतंय का तुला? त्यापेक्षा आपण थोडे पैसे टाकून मिळेल ते पैसे घेऊयात ना. काय प्रॉब्लेम काय?
अरे पण कसे सुटतील पैसे? तुम्ही दोघं माझं ऐकणार आहात का प्लीज? आत्ता ह्या क्षणी वाद नकोय. हे बघा, आपल्याला काही करून डिलिव्हरी करावी लागणार आहे ना जेनी. मग जे आहे ते करायला पाहिजे ना. आपल्याला पॅकेजिंग चेंज करावं लागणार आहे ना, ते करूया आपण. चला आता या. अब देखो ये डिजाइन कैसे लग रहा है? दलजीत, ऐक ना, तो कंपनीचा लोगो थोडा मोठा करता येईल का आपल्याला? आणि तेव्हा ते इन्ग्रेडियंट इन्फॉर्मेशनचा जो फॉन्ट आहे ना, तो रीडेबल नाहीये रे. तू थोडासा मोठा कर ना, म्हणजे वाचता येईल इझिली. इट्स ओके, लेट्स वर्क ऑन दैट. सिंपल. अरे ते झुडूप मागे घे ना जरा. भाऊजी, आणि ते तुझ्या डोक्यावर टोपलं केसांचं. अरे यार, आप मेरे बालों के पीछे क्यों पड़े हो? ऐश बता ना. देखो ना, आप मेरा काम देखो. अरे बाल कामगार तेच बघायचं म्हणून तर सरकवतोय ना तुला. सरक. अरे अब देखो. हा थांब, असंच थांब. वहिनी एकदा चेक करा. देखो मस्त वाटते. अश्विनी, पॅकेजिंग प्रोडक्ट बघ कसं दिसतंय. ठीक आहे, माझ्यासाठी ओके आहे. हा मी जाऊ, मला तिथे पण आवरायचंय जरा. हा चला आता हे जे डिझाईन आहे ना, मला मेल कर. मी पटकन जाऊन प्रिंट काढतो. ठीक. हा. ए बालकामगार, तू काय करतोय? मी मयुरीला मदत करतोय. हो, मग थोडी मला मदत करशील? मग चल आपल्याला प्रिंट काढायची. हा चल. सानू, पहले ये सारी डिब्बियां खाली कर दे. हाँ, फिर आप लोग जाओ, प्रिंट करके आओ, फिर काम स्टार्ट करते हैं पैकेजिंग का. हाँ, आणि 6-9 नाही, खूप मोठ्या डबे रिकामे करायचे आपल्याला. हाँ. मॅडम, आजच्या काही तुमच्या अपॉइंटमेंट्स फायनल करायच्या. बोल. मॅडम, तुमच्या मोस्टली अपॉइंटमेंट या लंच नंतर आहेत. आणि के सरांच्या केस बद्दल डिस्कस करायला वकील साहेब येणार आहेत. हे वायफाय काय एवढं स्लो चाललंय? हे चेक करून घे नीट. हा, तू पुढे बोल. मॅडम, सगळ्या डीलर्सला तुम्हाला भेटायचंय, पण लंच नंतरचा तुमचा कोणता स्लॉट फ्री नाहीये. का? मॅडम, तुम्ही शेड्यूलमध्ये अश्विनी ब्युटी प्रोडक्टला वेळ दिलाय, पण ती खूपच नवीन कंपनी आहे मॅडम. आपण त्यांना नंतरही भेटू शकतो. त्याऐवजी मी या डीलरची मीटिंग लावू का? नाही, अश्विनी ब्युटी प्रोडक्ट कंपनीची मीटिंग आजची सगळ्यात इम्पॉर्टंट मीटिंग आहे. ती कॅन्सल नाही होणार. ओके. त्यानंतर आपल्याला एका क्लायंट बरोबर डिनर मीटिंग आहे मॅडम. ठीक आहे, सगळं अपडेट करून ठेव. ओके. मॅडम, सॉंग्स मला हेअर स्पा करायचं. हेअर स्पा आत्ता? सॉरी अहो, नाही जमणार. आज पार्लर बंद आहे. हो का? पण मला सकाळी लवकरची अपॉइंटमेंट मिळेल का? मला लग्नाला जायचं होतं. उद्या सकाळी तुम्ही 10 वाजता याल का? मी तुम्हाला कॉल करून येईल, कारण की मला जर उशीर झाला तर मग अपॉइंटमेंट कॅन्सल करावी लागेल. हो, तुमचंही बरोबर आहे. तुम्ही या कॉल करून. हां, सॉरी. अश्विनी, मला नाही वाटत ही क्लायंट आता उद्या सकाळी पुन्हा येईल. आणि ह्या ऑर्डरमुळे ना आपला डबल लॉस होतोय. जेनी, अगं केवढी काळजी करतेस तू. हे बघ, एकदा हे प्रोडक्ट मीरा मॅडमकडे डिलिव्हर झाले ना की मी त्यांच्याकडे लगेच पैसे मागेन, त्यामुळे काही नुकसान होणार नाही. पण आता महत्त्वाचं काय, त्यांच्या मनाप्रमाणे त्यांना प्रोडक्ट देणं, बरोबर की नाही? आणि पॅकेजिंग चांगलं असणं, दॅट्स इट. तर त्याच्यावर कॉन्सन्ट्रेट करूया का? हां, चल लवकर घे. फार विचार करतेस बाई. बोला. हो, हा अश्विनी, मी निघतोय. 4 तासात पोहोचेल. 4 तासात? ठीक आहे, या तुम्ही. अच्छा ऐक, इकडे मीटिंग मस्त आल्या. माझं काम खूप आवडलंय सगळ्यांना, सो इट्स अ गुड न्यूज. छान आहे ना. काय ग, काय प्रॉब्लेम? इकडे सगळं ठीक आहे ना? हो, सगळं ठीक आहे. मी ठेवते फोन. हां, या तुम्ही. अगं पण हॅलो हॅलो. जेनी, सुलोचना, अगं हे इगतपुरीवरनं येत आहेत. त्याच्या अगोदर ना आपल्याला हे सगळं आटपायला हवं, नाही तर त्यांना उगाचच टेन्शन येईल. पटपट लावूया कामाला. हां वहिनी, आपलं नवीन पॅकिंग रेडी आहे. अरे वा, बघू.
हो नाईस पॅकिंग हा. पण त्या मीरा मॅडमना आवडलं पाहिजे ना. चला पटकन ना आपण फेस पॅक या डब्यांमध्ये भरूया. फोन लावा तिला. हे जरा भर. हॅलो. हॅलो. काय मॅडम, काय झालं ऑर्डरचं? वेळेत येणार आहे ना? सर ऑलमोस्ट तयार आहे. हे बघा मॅडम, आज संध्याकाळपर्यंत जर तुमची ऑर्डर नाही आली तर ॲक्सेप्ट केली जाणार नाही. तुम्ही काही काळजी करू नका. काही झालं तरी संध्याकाळपर्यंत ऑर्डर तुमच्या ऑफिसमध्ये डिलिव्हर होईल सर. तू भर पटापट. गाईस, हो हो हो. एक प्रॉब्लेम झाला. प्रॉब्लेम क्या हुआ? आपल्याकडे आता एवढेच डबे आणि ज्या प्रिंटिंग वाल्याकडे आपण प्रिंटिंगसाठी दिलं होतं ना, त्याचा प्रिंटर पण खराब झाला. यार कैसे? सो त्याने रिपेअरिंगसाठी माणसाला बोलवले, पण किती वेळ लागेल काही सांगता येत नाही. अरे यार तू काय प्रॉब्लेम घेऊन आली? तुला कसं कळलं? आपलं आयुष्य म्हणजे डेली सोप झालंय. सांग काय झालंय ते सांग. अरे आईला ना तर मीरा मॅडमचा फोन आला होता. त्या म्हणाल्या की संध्याकाळपर्यंत सगळे प्रोडक्ट रेडी पाहिजेत, नाही तर ऑर्डर कॅन्सल करणार. अरे बाप रे, म्हणजे प्रिंटिंग पण नाही, ऑर्डर पण आजच. नाही, काही करून आपलं आजच्या आज काम संपवावं लागेल. ऑर्डर पण द्यायची आणि प्रिंटिंग पण नाहीये. आदित्य तू काही कर, प्रिंटिंग काढ, मला नको सांगू. दादा रे, पण एवढ्या लास्ट मिनिटला कोण प्रिंट करून देणार आहे? आदित्य, ते मी बघतो. आणि मयू, ह्यातलं काहीच अश्विनीला सांगू नका, कारण की उगाच ती खूप जास्त स्ट्रेस होईल. मी ना आता काही करून प्रिंट करूनच आणतो. हाँ प्रतीक, चल मैं भी तेरे नाल चलता हूँ. आज नको दलजीत, तू इथेच थांब. तू हे जे करतोयस ना ते मस्त स्पीडने करतोयस. मी काम करतो, मी आदित्यला घेऊन जातो ना. पटकन पांडे सर, मी जातो. चल चल आदित्य जाऊ. आणि काय होतं मला येस येस, मी फोन करतो तुम्हाला, लगेच फोन करतो. चल चल. मग बस लवकर, हे सगळं काढा. ह्या नवीन डबीत किती डबे झाले? मे कम इन मॅडम? कम. तुम्ही बोलवलं? हो, अश्विनी ब्युटी प्रोडक्ट्सला 7 वाजताची वेळ दिली होती ना. फोन कर आणि चेक कर कुठपर्यंत पोहोचलेत. मॅडम ऍक्च्युली तुम्हाला मी तेच सांगणार होतो. अश्विनी वाघमारे ऑर्डर घेऊन आल्यात. ठीक आहे, आत पाठवते ना. मानलं पाहिजे अश्विनी, तुला वेळेच्या आधी ऑर्डर घेऊन आलीस. Come in. मॅडम, तुम्ही जी वेळ सांगितली होती त्या वेळेत ऑर्डर तयार आहे. आणि तुमच्या स्टँडर्ड प्रमाणे ना पॅकेजिंग सुद्धा केलं आहे. म्हणजे मागच्या वेळेला जे पॅकेजिंग होतं ना त्याच्यापेक्षा वेगळं आहे. हवं तर तुम्ही बघू शकता. एक मिनिट. मॅडम खात्री बाळगा, आमचं प्रोडक्टही तितकंच चांगलं आहे. दुर्गेश, एक काम कर, हे प्रॉडक्ट लॅबमध्ये पाठव, क्वालिटी टेस्ट करून घे. ओके.
तुम्ही उभ्या का बसा. थँक्यू. मैं कम इन कम इन. मैडम ये लॅब रिपोर्ट्स. मला खात्री आहे मॅडम, प्रोडक्टचे रिपोर्ट पॉझिटिव्हच येणार आहे, कारण तुमच्या क्वालिटी स्टँडर्ड प्रमाणेच. रिजेक्टेड. तुमचा हा फेस पॅक रिजेक्ट झाला.